हाय, हॅलो, नमस्कार. मी रोशन मोरे. आज लाईट ऑनचा पहिला एपिसोड आहे. अभिजित झुंजाराव दादा याला आपण इन्व्हाईट केलंय. तो पोहोचलाच आहे. तर आपण लगेचच सुरू करूयात आजच्या पहिल्या एपिसोडला. लाईट्स, कॅमेरा अँड ॲक्शन. तुझ्यासाठी नाटक म्हणजे काय रे? असं एका शब्दात की खूप नाही असं नाही नाही बोलायचं? नाही, मला ब्रीफ हवाय. नाटक असं ब्रीफली जर बोलायचं झालं तर तो आता एक खरं तर जगण्याचा भाग झाला आहे माझ्या एकूणच सगळ्या प्रवासामध्ये. त्यामुळे ते थोडंसं आता जगण्याशी रिलेटेड आहे, कारण मी आता पूर्ण वेळ नाटक करता आहे म्हणजे 2013 पासून. त्यामुळे तो एक अविभाज्य भागच झाला आहे. ते कुठल्याही प्रकारचं नाटक असो, व्यावसायिक, हौशी, आत्ताचं व्यावसायिक नाटक. बरं. त्यामुळे त्याला तसं डिफाईन करायचं झालं तर जगणं असं आपण एका शब्दात डिफाईन करू शकतो. पण वेगवेगळी नाटकं वेगवेगळे अनुभव आपल्याला स्वतःला देत असतात. जसे ते प्रेक्षकांना मिळतात तसे ते आपल्यालाही मिळत असतात अनुभव. त्यामुळे अनुभवाचं असं एकत्र सगळं गाठोडं तयार होतं बरोबर. आणि मग ते पुन्हा पुढच्या सगळ्या प्रवासाकरता आपल्याला वापरता येतं. त्यामुळे जगणं असं आपण म्हणजे मी तरी ठामपणे म्हणू शकेल की ते एक जगण्याचा भाग आहे आत्ता माझ्या. बरं, मग आता तू जसं म्हणालास की जगण्याचा अविभाज्य भाग आहे आपला नाटक म्हटलं तर. तर मला तुला असं विचारायचं आहे की नाटक करत असताना आपल्या आजूबाजूला जे घडतंय किंवा वास्तविक जगण्यातला किती भाग वापरतोस, रियालिटीकडे किती प्रमाणात नाटकामध्ये ही गोष्ट आणणं गरजेचं आहे किंवा मांडणं गरजेचं आहे, तुला स्ट्रॉंगपणे काय वाटतं? कसं आहे की जगणं ज्या वेळेला आपण म्हणतोय तर त्याच वेळेला जसा आता तुझा प्रश्न आला की त्याच्यातला किती पर्सेंट भाग वापरला जातो नाटक करत असताना, तर मोस्टली सगळंच वापरलं जातं. कारण नाटक माझ्या दृष्टीनं म्हणजे मी जे काही माझं एक आकलन झालं आहे त्या दृष्टीनं मला असं वाटतं की तो आरसा आहे समाजाचा. ओके. समाजात जे काही चालू आहे त्याचंच प्रतिबिंब रंगभूमीवर पडत आलं आणि ते काही मी आज कोणतरी स्टेटमेंट करतोय अशातला भाग नाही आहे. पूर्वापार हे असंच चालू आहे आणि म्हणजे फक्त एंटरटेनमेंट करता नाटक असं नाही आहे, तर काही प्रश्न मांडण्याकरता नाटक आहे, सोशो पॉलिटिकल गोष्टींकरता नाटक आहे. तर बराचसा वास्तवाचा जो परिणाम आहे तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रंगभूमीवरती सातत्यानं दिसत राहतो. त्यामुळे खूपदा रियालिटी ही येते त्या तुमच्या नाटकामध्ये, किंवा कारण त्याच्याशिवाय मला प्रश्न पडत आहेत तर मला प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि उत्तरं मी कुठून शोधणार? तर मला व्यक्त व्हायचं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीनं थिएटर इज टू एक्सप्रेस, नॉट टू इम्प्रेस. म्हणजे मी हे नेहमी सातत्यानं बोलत आलो आहे की मला एक्सप्रेस करायचं आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये लोक इम्प्रेस होत गेले तर गोष्ट वेगळी आहे, पण एक्सप्रेशनचं ते माध्यम आहे असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे ती रियालिटी ही येते आणि रियालिटीशिवाय आपण नाटक नाही करू शकत. कारण वास्तवाला किती भले आपण नाटक म्हटल्यानंतर एक आभासी जग निर्माण करतोय ना, बरोबर. आभासी जग जरी निर्माण करत असलो तरी त्याच्यामध्ये वास्तवाचा मला आधार घेऊनच आभासी जगाकडे ते घेऊन जावं लागणार आहे. कारण प्रेक्षक नाटक बघत असताना प्रेक्षकांना माहिती आहे की हे खोटं आहे, माझ्यासमोर जे काही चाललेलं आहे ते सगळं खोटं आहे. म्हणजे समजा नाटकामध्ये एखादा खून जरी झाला तरी बॅकस्टेजला मी गेल्यानंतर तो माणूस मला जिवंत दिसणार आहे, तिथे भेटणार आहे मला. करेक्ट. पण फॉर द टाइम बिंग प्रेक्षकांना त्या वेळेपुरता मी फक्त वास्तवाचा आभास तयार करून देतोय की बाबा हे खोटं आहे, पण ते खरं, पण त्या क्षणांपुरता तरी ते खरं वाटलं पाहिजे. ओके. तसं आहे. त्यामुळे रियालिटीला धरूनच तुम्हाला पुढे सरकावं लागतं कुठलंही नाटक किंवा परफॉर्मिंग आर्टमध्ये. ओके. तर आता आपल्या आयुष्यातले बरेचसे असे घटना असतात किंवा काही गोष्टी असतात ज्या आपल्या कामातना त्या दिसत असतात. तर तुझ्या आजपर्यंतच्या अशा कोणत्या नाटकात तुझ्या खऱ्या आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा अशा घटना तू उमटवल्यास का? हा, असं बऱ्याचदा होतं. कारण पुन्हा मगासच्याच प्रश्नाचं उत्तराचंच हे थोडंसं एक्सटेन्शन म्हणू शकतो आपण. कारण ज्या वेळेला मी दिग्दर्शक म्हणून काम करतोय किंवा अभिनेता म्हणून काम करतोय स्टेजवरती, तर ऑब्झर्वेशन तर आपण सगळेच करत असतो ना. माझं नट म्हणून माझा जे एक बेसिक कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते ऑब्झर्वेशन आहेच. मला ऑब्झर्वेशन करतच जायचं आहे. मी टीप कागदासारखा आहे हां. की इथं जे काही घडतंय
त्याचे पडसाद मी ज्यावेळेला एखादं नाटक बांधतोय किंवा उभं करतोय किंवा एखादं पात्र मी ज्यावेळेला साकारतोय, मग ते अभिनेता म्हणून असेल किंवा दिग्दर्शक म्हणून असेल, त्याचा कळत नकळत फायदा हा मला होतच राहतो. म्हणजे समजा मी रस्त्यानं जाता येता एखादं पात्र मला दिसलं आणि त्याचं काहीतरी विशिष्ट लकब आहे किंवा त्याची चाल असेल म्हण किंवा त्याचं बसण्याचं पद्धत असेल, त्याची उठण्याची पद्धत असेल, त्याची बोलण्याची पद्धत असेल किंवा एकूणच त्याच्या स्वभावातले असे काहीतरी स्वभावातले गुणदोष असतील की जे मला टिपत जायचे टिप कागदासारखे, आणि ते कळत नकळत पुन्हा आपण ते इम्प्लिमेंट होतातच. काही कंपोजिशन्स जसे आकृतिबंध आपण म्हणतो तसे त्या आकृतिबंध. आत्ता मी रिसेंटली एक नाटक केलं, आता ह्या ओघाओघात ते पटकन मला सुचते म्हणून सांगतो. अज्ञात बेटाच्या शोधात नावाचं एक नाटक केलं जे विद्यार्थ्यांना घेऊन केलं. अज्ञात बेटाच्या शोधात, अज्ञात बेटाच्या शोधात असं नाव आहे. जुसो सारामागो नावाचा एक पोर्तुगीज लेखक आहे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि त्यांची कथा आहे. त्या कथेवर आधारित ते नाटक होतं. आता त्याच्यामध्ये बोट दाखवायची होती, पूर्ण बोट. आणि मग आता बोटीत तर आपण बसलोय, पण आपले प्रवास बोटीचे म्हणजे असं नाही की 8-8 तास 10-10 तास आपण असा काही प्रवास केला. आपण फार फार तर गेटवे ऑफ इंडिया पासून त्या काय लेण्यांपर्यंत वगैरे गेलो आपण. बरोबर, एवढाच काय तो प्रवास. मग आता ती बोट कशी उभी करायची, काय करायचं, मग आपलं एक इमॅजिनेशन वापरून मग त्या बोटवर काय काय असेल, मग ती आता किती खोल पाण्यात गेली आहे, अशा बारीक सारीक जागा करत 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 ती बोट उभी राहिली. आणि मग ह्युमन एलिमेंट्स वापरून ती बोट उभी करता येते का तेही करून बघितलं. मग नेपथ्यातली काही डिव्हायसेस वापरून काय आणखीन करता येईल. तर हे सगळं आपल्याला आपलं ऑब्झर्वेशनच देत असतं. म्हणजे हे फक्त जस्ट आत्ता रिसेंट उदाहरण आहे म्हणून तसं. आणि ज्यावेळेला आकृतिबंध उभे राहतात दिग्दर्शक म्हणून मी ज्यावेळेला कंपोजिशन्स जसं आपण म्हणतो नाटकातली, तर ती कंपोजिशन्स पण आपल्याला निसर्गतःच मिळत असतात, त्या ऑब्झर्वेशनमधनंच येत असतात. कारण मला असं वाटतं की ते एखाद्या छान पोर्ट्रेटसारखं दिसावं. माझं रंगमंचावरचं जे काही दृश्य आहे ते पोर्ट्रेटसारखं असावं, त्याच्यातनं काहीतरी गर्भितार्थ बाहेर यावेत, हा पण माझा प्रयत्न असतो. तर मग याच्याकरता मला चित्रकलेचा अभ्यास थोडाफार असणं गरजेचं आहे, शिल्पकलेचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कुठलीच कला त्याच्यातली वाया नाही जाणार. मग सगळ्याच गोष्टी आत्ता पण आपण हे सगळं लावत असताना इथलं एक स्वतःच एक डेकोरम आहे ना. करेक्ट. ती फ्रेम ज्या वेळेला ही मंडळी सजवतात त्यावेळेला त्याचा एक डेकोरम आहे. तर ते ॲस्थेटिक ज्याला म्हणतो आपण, सौंदर्यशास्त्र जे आहे ते दिग्दर्शक म्हणून तुम्हाला ठेवावंच लागतं प्रत्येक वेळेला. तसंच ते मग स्पीच ओरिएंटेड असेल किंवा, कारण नाटक तसं बघायला गेलं तर आपण म्हणतच असतो की ती दृकश्राव्य काव्य अशा माध्यमाची ती कला आहे. बरोबर. दृक दृश्य श्राव्य जे ऐकायला आहेत आणि काव्य जे लिहिलं गेलंय ते काव्यागत पोहोचावं, असं त्या सगळ्याचं मिक्सचर करूनच आपण ते बांधत असतो. त्यामुळे एक किस्सा तुला विचारायचं वाटतो की जीर्णोद्धार नावाची एकांकिका मी पाहिली होती, ज्याच्यात ना ते जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्या समोरच्या कॅरेक्टरशी बोलत असताना बऱ्याच वेळेला तो असा काहीतरी आवाज देतो जे कदाचित लेखनात नसेल, ते दिग्दर्शनात उभं राहिलेलं आहे. तर तो प्रकार काय किंवा त्याच्याबद्दल किस्सा आहे का की हे कसं तुचलं असावं तुला? ते पुन्हा तोच मुद्दा आहे की तुझं ऑब्झर्वेशन, की तू कशी माणसं टिपत जातो. आता ते मला एकतर गाव खेड्यात किंवा असं ग्रामीण भागात रमायला जास्त आवडतं शहरी भागांपेक्षा. तर तिथलं वातावरण जे आहे ना ते फार मोकळं ढाकळं आहे. म्हणजे आता आपण 4 भिंतीत ज्या वेळेला बोलतो एकमेकाशी, तिथे उगाचच एक प्रकारचं प्रेशर येतं आपल्यावरती की अरे बापरे आता खूपच सोफिस्टिकेटेड राहायचंय आपल्याला. आणि त्या 4 भिंतीत मग आपला आवाज पण असा लागतो, मग असं बोलतो आपण, हे सगळं होतं. गावच्या भागांमध्ये जर तुम्ही गेला तर सगळं असं रान मोकळे आणि हे असं सगळं असतंय, मग ते तवा आणि असा सगळा तो हे लागतो. तर तिथे ना तो मोकळे ढाकळेपणा जास्त आहे. बरोबर. तर तो मोकळे ढाकळेपणा त्या पात्रांमध्ये यावा. मग ते एकमेकाला ज्या वेळेला तो हे करत असेल, बोलवत असेल, संवाद साधत असेल, तर प्रत्येकाची, जे मगाशी म्हटलं मी की ती लकब आहे ना, तशी ती त्या पात्राची, तो जो मास्तरचं जे पात्र आहे त्याची कदाचित ती लकब असेल समोरच्याला बोलवण्याची, की बाबा तो माणूस नाही भेटला तर मग त्याला बाबा मी इकडे इकडे आहे रे बोवा, त्याच्याकरता ती हाळी देणं असेल, तो कुठेतरी गेला असेल रानात कामाला वगैरे. तर अशा हेतूनं मग ते कदाचित ते डिझाईन झालं असावं तसं. तर तो मोकळे ढाकळेपणा पकडण्याकरता ते होतं. बरं. आता त्या पलीकडे जाऊन मला आता कधी कधी हा प्रश्न आम्हा सर्वसामान्यांना पडतो की आता सध्या आता OTTचं जग आहे किंवा आपल्या ह्या रील्स हा चालू आहे सगळं प्रकरण, किंवा अगदी 1 मिनिटात ड्रामा संपून जातो. ह्या सगळ्या गडबडीत नाटक कुठे हरवतंय का, किंवा नाटकाचा ऑडियन्स बदलतोय का?
मागच्या 10 वर्षाचा आधीचा नाटकाचा ऑडियन्स आणि आत्ताचा ऑडियन्स यात काय फरक जाणवते तुला? मला तरी नाही काही फरक जाणवत फारसा. हं. आणि नाटकाला मरण पण नाही आहे, कारण ओके. ती जिवंत कला आहे. तुझं किती OTT प्लॅटफॉर्म येऊ दे, कितीही सिनेमांमध्ये अजून काही अपग्रेडेशन होऊ दे. जसं आता महेश मांजरेकरांचं ते एक स्टेटमेंट होतं की पुढच्या 10 वर्षात कदाचित सिनेमा संपेलही. कारण हो. AIचं तंत्रज्ञान एवढं आता विकसित झालंय हां. की समजा जुने नट आहेत जे एक्सपायर झालेत आणि त्यांची लिजेंडरी कामं जी आहेत ती AIच्या माध्यमातून कदाचित ते परत रिजनरेट होऊ पण शकेल शकतात. करेक्ट. आत्ता. पण नाटक ही एकमेव अशी कला आहे की ती जिवंत कला आहे. म्हणजे तो लाईव्ह परफॉर्मन्स आहे. हो. तर लाईव्ह परफॉर्मन्सेस बघण्याकरता आजही प्रेक्षक तेवढेच पैसे, वेळ खर्च करून येणार आहे. त्यामुळे नाटकाच्या बाबतीत मी तरी फार आशावादी आहे की नाटकाला काही मरण वगैरे नाही आहे, नाटक संपणार नाही. उलट नाटकामध्ये त्या ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाटक कदाचित अजून अपग्रेड होईल. ओके. पण नाटक खाली नाही येणार किंवा नाटक संपेल ह्या भ्रमात कोणी राहू नये. कारण आपल्यापेक्षा दिग्गज माणसांनी याच्या आधी पण इतकी कामं करून ठेवली आहेत. जसं दुबेजींचं म्हणणं होतं की नाटकाला जर मरायचं आहे तर नाटक मरू देत ना. पण असं होतच नाही. बर. कित्येक वर्ष नाटक सुरू आहे. हां, नाटक बघणारा जो प्रेक्षक आहे तो तुलनेनं कमी असेल. ओके. म्हणजे जर आता तू 100 लोकांना विचारलंस आणि त्यांच्यामध्ये जर तू ओपिनियन पोल घ्यायचा ठरवलंस तर कदाचित तुला 10च माणसं सापडतील की ज्यांनी नाटक पाहिले किंवा त्यांना आवड आहे नाटक बघण्याची. बरोबर. पण 30-10 माणसं मग एखादं जर चांगलं नाटक असेल, जसं आता देवबाभळी सारखं नाटक आहे हो. किंवा आता भूमिका सारखं नाटक आहे किंवा कुठलीही नाटकं आहेत, ती नाटकं बघण्याकरता प्रेक्षक पुन्हा पुन्हा येतोच की. आता आम्हाला सखाराम बाइंडरच्या वेळेलाच इतके चांगले अनुभव आलेले की 6-6 वेळा ते नाटक पाहिलेला प्रेक्षक आहे. म्हणजे आत्ता आल्यानंतर वा. जेव्हा ते रिओपन झालं त्यावेळेला 6-6 वेळेला बघितलेला प्रेक्षक पण आम्हाला तिथे सापडलाय वा, वा, की वा. त्यांनी 6 वेळा नाटक बघितलं. का तर ती जिवंत कला आहे. का तर मला तो नट जो मला स्क्रीनवर दिसतोय किंवा जो मला टीव्हीवरती दिसतोय तो मला प्रत्यक्षात बघायला मिळतं. हां, त्यांची कारणं वेगवेगळी असतील. हां. कोणी अभिरुची म्हणून येत असेल, बरोबर. कोणी त्या नटाला बघण्याकरता येत असेल, पण येत आहेत. बरोबर. त्या थिएटरच्या अंधारात बसतायत, स्वतःचा वेळ खर्च करतायत. ही किती छान गोष्ट आहे नाटकाकरता. तू सखारामचा विषय काढलास म्हणून आम्हाला फार असं आतुरतेने प्रश्न विचारायचा आहे. तर सखारामची प्रोसेस तुझ्याकरता काय आहे? खरं तर अशी एका पॉडकास्टमध्ये संपणारी प्रोसेस नाही आहे. कारण त्याच्यावरती माझंही काम चालू आहे थोडं आणि सयाजी सरांचं पण काम चालू आहे थोडं लिखाणाचं आणि एकूणच सगळं. तर ते सगळे अनुभव आम्ही शेअर करणार आहोत आणि मला ह्या माध्यमातून सांगायला आवडेल की आम्ही नाटकाची पूर्ण प्रोसेस जी आहे ती शूट पण केली. वा वा. म्हणजे फ्रॉम द डे वन पासून म्हणजे ज्या वेळेला आम्ही भेटलो तिथून जी सुरुवात झाली आहे तिथून ते आत्ता शेवटचा प्रयोग ज्या वेळेला झाला तिथपर्यंतची ते जवळजवळ 6-1 तासाचं फुटेज आहे वा. आणि ती सगळी प्रोसेस शूट झाली आहे. पण आत्ता जर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तो अनुभव इतका सुंदर होता की मला असं कुठेही सयाजी सरांचं मोठेपण आहे की त्यांनी कुठेही ते दडपण माझ्यावर येऊ दिलं नाही की तू नवखा आहेस आणि मी फार वर्ष काम करून मग मी पुन्हा नाटकाकडे येतोय आणि मग मी नाटक करतोय. तो जो एक स्टारडम आहे तो कुठेही आम्हाला जाणवला नाही. त्याचं एक खूप चांगलं कारण मला असं वाटतं की सयाजी सर फार मातीतनं आलेला माणूस आहे. तो आजही झाडं, पानं, फुलं, माती, त्या गावाशी नाळ जुळलेली आहे. तर हे सगळं मला म्हणजे आपल्याला एक आपण म्हणून एक त्यांची एक इमेज क्रिएट केलेली असते ना आपल्या डोक्यात. करेक्ट. आता सयाजी सरांबरोबर माझी काही रोजची उठबस नाही. बरोबर. म्हणजे आम्ही सतत फोनवरती आपण असतो किंवा व्हॉट्सॲपवरती असतो किंवा त्यांची टीव्हीतली आणि एकूणच सिनेमांमधली जी प्रतिमा आहे ती आपल्याला माहीत असते की बाबा हा माणूस झाडा पाना फुलामध्ये रमतोय. तसं होतं. तर मी त्यावेळेला सांगलीला होतो. पहिला फोन आला त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की अरे मला ना सखाराम परत करावंसं वाटतंय. ओके. तर त्यांचं असं हे होतं की तू जरा दिग्दर्शक सुचव ना मला, कोणतरी चांगला दिग्दर्शक. माझं असं झालं सर, मला फोन केला आणि मलाच विचारतोय तुम्ही दिग्दर्शक सुचव. त्यांच्या डोक्यात असं होतं की जर कोणी स्त्री दिग्दर्शिका असेल तर कदाचित त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं निघू शकतं. सखाराम बाइंडरचं आणि ती आयडिया खरंच चांगलीच होती त्यांची. बरोबर. तर मी आपलं हळूच त्यांना एक हे सोडून बघितलं की सर मी करू का, मला आवडेल दिग्दर्शन करा. अरे हा तू पण आहेस की दिग्दर्शक, सॉरी असं झालं. मग म्हणाले की ठीक आहे तू आलास सांगलीहून आणि तेही बाहेर होते त्यावेळेला, तू आलास की मग भेट, आपण एकदा भेटूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. ओके.
तर ते सगळं झालं. 7-8 दिवस गेले. मधल्या काळात 7-8 दिवसानंतर मग पुन्हा आमची शिवाजी मंदिरला गाठभेट झाली. आणि त्यावेळेला मी आधी त्यांच्या डोक्यातला सखाराम त्यांना आत्ता काय अपेक्षित आहे तो आधी समजून घेतला, ओके. की कारण आता तसं बघायला गेलं तर ते फार अभिजात नाटक आहे आपल्या मराठी रंगभूमीवरचं. आणि म्हणजे गिरीश कर्नाडांचं तर असं स्टेटमेंट होतं त्या नाटकाबद्दल, की गेल्या 1000 वर्षात भारतीय रंगभूमीवरचं सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे सखाराम बाइंडर. बापरे. आणि एवढ्या मोठ्या नाटकाला आपल्याला हात घालायचा म्हटल्यानंतर जरा प्रेशर मलाही आलं होतं. साहजिक. पण सरांनी खूप मोकळं केलं. त्यांच्या डोक्यात जी आयडिया होती क्लिअर, कारण सरांचा एक स्वतःची एक शैली आहे अभिनयाची, हो. ती शैली ब्रेक करायला ते तयार होते. वा वा. हे खूप चांगलं होतं माझ्या दृष्टीनं. माझी अर्धी लढाई तिथेच झाली होती. बरोबर. आणि तेंडुलकरांचं स्टेटमेंट होतं, ज्यावेळेला सयाजी सर त्यांना भेटले होते त्या काळात, म्हणजे तेंडुलकर हयात असताना, त्यावेळेला तेंडुलकरांचं म्हणणं होतं की माझा सखाराम मला भेटला निळूभाऊंनंतर. वा वा. म्हणजे तो सयाजी शिंदेच्या रूपानं भेटला असं. आणि माझं असं झालं की माझा सखाराम पण मला भेटला असं झालं ते. ॲक्च्युअल रिहर्सलची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला फक्त मी त्यांना म्हटलं की सर मुंबईत रिहर्सल्स करायच्याच नाही, आपण ओके. मुंबईत तालमीच करायच्या नाही या नाटकाच्या, आपण इथून सगळं आपला पूर्ण टीम उचलायची आणि कुठेतरी डंप होऊया, कुठल्या तरी रिमोट ठिकाणी जाऊ जिथे नेटवर्कही नसेल, जिकडे काहीच नसेल, तिथे फक्त तुम्ही, मी, आपले सगळा नट वर्ग आणि आपली जी काही टेक्निकल टीम असेल ती. आणि ते तयार झाले. वा वा. कारण जर मुंबईत रिहर्सल्स केल्या असत्या तर मला नाही वाटत ती प्रोसेस तितकी हे झाली असती. त्याच्या मागे माझा एक स्वार्थ असा होता की एका छताखाली जर सगळे कलाकार राहिले तर ते बॉन्डिंग पटकन जमेल. आणि सयाजी शिंदेसारख्या माणसाला मला ज्या वेळेला हँडल करायचं तर मला आधी त्यांच्यातलं माणूस पण समजून घ्यावं लागेल. करेक्ट. कलाकार ते ग्रेटच आहे, त्याच्याबद्दल मी पामरानं काय बोलायचंय. पण मग सखाराम त्यांच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं, माझ्या जे इतर टीम मेंबर्स आहेत, मग लक्ष्मी असेल, चंपा असेल, दाऊद असेल, सगळ्यांनी मिळून, कारण हे कलेक्टिव्ह आर्ट फॉर्म आहे. जरी मी त्याचा दिग्दर्शक असलो आणि अमुक कोणतरी नट असलं तरी मी त्या प्रोसेसला मांडणार आहे की मला तिथे सगळे एकत्र हवेत आणि खूप पसारा केला पाहिजे. ऑलरेडी ते स्क्रिप्ट असं खूप पसरलेलं स्क्रिप्ट आहे. खूप जवळजवळ 101 का काहीतरी पानं आहेत त्याची, म्हणजे 3 अंकी नाटक होतं आणि 3 अंकीचं 2 अंकी करायचं होतं. हा सगळ्यात मोठा टास्क होता. बरोबर. आणि सर इतके काटेकोर होते आणि आम्ही सगळेच रादर इतके काटेकोर होतो की तेंडुलकरांच्या शब्दाला जरी कात्री लावायची आपल्याला तरी ती लावत असताना पुढचा मागचा सगळा सारासार विचार झाला पाहिजे. कारण तेंडुलकरांची जी लिखाणाची पद्धत आहे ते रंगसूचना खूप लिहितात. तेंडुलकरांच्या जर तुम्ही संहिता वाचल्यात ज्या प्रकाशित आहेत त्याच्यामध्ये रंगसूचना लिहिलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा असंही होतं की तेंडुलकरांचं नाटक काय दिग्दर्शित करायचं, कारण तेंडुलकरांनी ऑलरेडी सगळंच सांगितलेलं आहे, कॉपी पेस्टच करायचं, फक्त तुम्हाला त्यांनी जे सांगितलंय ते तालीम मास्तरासारखं वदवून घ्यायचंय. पण ते तसं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन त्या नाटकाचा आशय, विषय आणि त्या सगळ्यावरती जर तुम्ही ज्या वेळेला काम कराल त्यावेळेला तुम्हाला कळतं की त्याच्यातली डेप्थ फार वेगळी आहे. ओके. आणि मला असं वाटतं की तिथं तालीम मास्तर नाही तर सर्जनशील दिग्दर्शकाची फार गरज आहे. आणि एकूण जे प्रयोग झाले आणि त्याच्यानंतरचा जो फीडबॅक आम्हाला आला तो फीडबॅक फार चांगला होता. म्हणजे कोल्हापूरचा प्रयोग झाला, तो व्हिडिओ पण आहे. आणि बाल्कनीतनं कर्टन कॉल घेतो आम्ही. आता काय हल्ली ते सगळेच जण घेतात कर्टन कॉल. तर सगळं झालं, सगळ्यांची ओळख वगैरे झाली आणि नेहानी अनाऊन्स केलं की हे आमच्या नाटकाचे दिग्दर्शक. तर त्याच्या आधी, म्हणजे तिनं अनाऊन्स करायच्या आधीच बाल्कनीतनं आवाज आला होता, दिग्दर्शक कोण आहे, नाटकाचा दिग्दर्शक कोण आहे. आणि अख्ख्या थिएटरनी टाळ्या वाजवल्या. तो माझ्याकरता पोच पावती होती आणि ते त्या व्हिडिओमध्ये पण कॅप्चर झालंय. तर तो माझ्याकरता अल्टिमेट एक क्षण होता की हां, आपलं काम पोहोचलं, कारण खूप मेहनत घेतली होती. मग अशा सगळ्या नाटक बसायला फार वेळ नाही लागला. नाटक फार तर 4-5 दिवसातच बसलं. पण ती प्रोसेस जी होती ना, ती प्रोसेस ही अशी होती, म्हणजे पहाटे 3 वाजता पण उठून आम्ही तालमी केल्यात. त्याच्यातला जो पखवाज वाजलाय तो खरा वाजवला. आजपर्यंत तो रेकॉर्डेड होता, पण सयाजी सरांनी स्वतः विकत घेतला. त्याच्या रीतसर तालमी झाल्या. जो चरण जाधव म्हणून आमचा दाऊद करायचा, त्यानं त्याच्या रिहर्सल्स खूप सरांकडनं करून घेतल्या. सर 3 वाजता उठायचे. म्हणजे मला आत्ताच्या ह्या सगळ्या पिढीला सांगायला आवडेल की हे डेडिकेशन आहे. म्हणजे आज आपण एखादा ॲक्टर मोठा झालेला बघतोय, पण तो का मोठा झालाय त्याची कारणं त्यांच्या माणूस असण्यामध्ये आहे किंवा त्या डेडिकेशनमध्ये आहे. किती समर्पित असावं. तर ते फार भन्नाट होतं. म्हणजे ते माझ्याकरता फार अद्भुत होतं. म्हणजे माझी पहाटच अशी व्हायची, सकाळ अशी व्हायची की मृदुंगाच्या आवाजानं सकाळ व्हायची. अरे सर उठलेत, आता आपल्याला उठावं लागेल, आपल्याला पण आता तिथे हे करायला. तर ते तसंच होतं रादर की
ते 3 वाजता उठून त्यांच्या रिहर्सल्स चालल्यात, प्रत्येक शब्दावरती काम चालू आहे आणि ते सतत एक कॉन्फ्लिक्ट जो नटाचा असतो ना, की तो सापडत नाहीये. स्वरावरती काम झालं. म्हणजे कुठेही टोन अप नाही झालाय नाटकाचा. ओके. खूप खूप टोन डाऊन, म्हणजे सरांची शैली किंवा एकूणच सयाजी शिंदेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्याच्यातनं जे काही बदल झाले, मग थोडा ते अंडर प्लेकडे जाणं किंवा आपण दोघं ज्या नोटला आत्ता बोलतोय त्या नोटला, म्हणजे हे प्रेक्षकांकरता तर चालूच आहे, हो पण प्रेक्षकांकरता चालू असताना ते दोघांचं पण आहे. हो असे बरोबर. ते दोन्ही हे गोष्टी सांभाळणं असं सगळं होतं. मग त्याची नेपथ्याची बाजू असेल, म्हणजे मला नेपथ्य डिझाईन करत असताना पण पूर्ण फ्लॅट असं ते झालं नाही. फार अप्स अँड डाऊन्स ठेवले. म्हणजे मला माझ्या डोक्यात असं होतं की तेंडुलकरांवरती कदाचित शेक्सपियरचा प्रभाव असेल नसेल मला माहीत नाही. सखाराम लिहित असताना घाशीरामच्या वेळेला थोडासा जाणवतो. ग्रीक रंगभूमीचा प्रभाव आहे असं थोडंसं जाणवतं, जाणवतं. कारण ती वॉल जी बरोबर. आली आहे, मानवी भिंत जी आली आहे ती कदाचित ग्रीक रंगभूमीवरनं आली असेल, असं माझं एक स्वतःचं इंटरप्रिटेशन तयार झालंय. तसंच मला असं वाटलं की हा हॅमलेट सारखा आहे किंवा अथेल्लो सारखा आहे त्यांच्या दृष्टीनं कदाचित. ओके. मग तो असा राजासारखा येतो. बाहेर त्याला जोडायची किंमत नाहीये सखारामला, त्याला सगळे हाडूडच करतायत, हा. पण तो त्याच्या घरात राजा आहे, कारण तो म्हणतोच की हे आपला महाल आहे, बरोबर. हा सखाराम बाइंडरचा महाल आहे. मग या माणसाचं घर कसं असेल? ओके. हा. तर मग त्याचं, आता तू नाटक बघितलंय आणि हो. ज्या प्रेक्षकांनी बघितलंय त्यांनाही कदाचित ते आता पटकन व्हिज्युअल होईल. तर तो असा येताना असा वरून येतो, तो असा एकदम मी कोणतरी आहे. आणि हो. म्हणजे जसं शेक्सपियरच्या नाटकात त्यांचे जे नट यायचे किंवा प्रोटोगॉनिस्ट यायचे तसा तो येतो आणि मग त्याचं हळूहळू स्खलन कसं होत जातं ते पकडलं. म्हणजे तो इथून आला आणि त्याचा शेवट पायरीवर झाला. हो. तर तो जो प्रवास आहे त्याचा, तो अख्ख्या नाटकात पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातल्या म्युझिकवरती खूप काम केलं. ओके. मग ॲम्बियन्स म्युझिकला जास्त महत्त्व दिलं आम्ही. मग त्याच्यात बारीक बारीक खूप गोष्टी, टिटवी आली, हो. मग त्याच्यामध्ये घुबड आलं, हो. त्याच्यामध्ये कुत्री आली, कावळा आलाय. कावळा तर तेंडुलकरांनी देऊनच ठेवला होता. मग त्याच्यानंतर तो सगळा ॲम्बियन्स जे बाहेर भजन कीर्तन अभंग वगैरे जे काही चालू आहे ते. मग कदाचित असंही आमचं ठरलं की रेल्वे स्टेशनला लागून आहे हे घर कुठेतरी. मग लांबून जाणारी एक ट्रेन आली आणि जर व्यवस्थित बघितलं तर 2 भाग दिसतात. म्हणजे ज्या वेळेला लक्ष्मी घरात येते सुरुवातीला, त्यावेळेला सगळं मोकळं ढाकळं आहे. ते घर असं हो. खूप छान आणि असं क्लीनलीनेस आहे त्या घरामध्ये. आणि खूप असे प्रसंग आहेत की जे दिवसा उजेडी घडतात त्या घरात. ओके. आणि ज्या वेळेला चंपा घरात येते त्यावेळेला रात्र आहे अंधार. आणि हो. ती रात्र सगळी अंगावर येते. मग त्यावेळेला श्याम चव्हाण नावाचा जादूगार, प्रकाश योजनाकार, तो भेटला, तो कामी आला. मग जसं नेपथ्यामध्ये केलं होतं की तो कुस्तीचा आखाडा पण वाटला पाहिजे एका वेळेला, ओके. कारण तो बायकांना ज्या पद्धतीनं वापरतोय येस येस. तर तो एका अर्थी तो कुस्तीचा आखाडा पण वाटला पाहिजे. मग ते रिंगण आपोआप एक तयार झालं. तू नाटक बघितलं असशील तर तुझ्या ते आता लक्षात येईल पटकन की ते दोघं जण ज्या वेळेला लक्ष्मी आणि याचा जो प्रसंग आहे त्यावेळेला एक बरोबर असं एक सर्कल तयार होतं. असं खूप छोट्या डिटेलिंग्स केल्या होत्या. नेपथ्यातल्या बऱ्याचशा अशा जागा होत्या, अशा काही वस्तू. म्हणजे आम्ही वाईला गेलो, आमचा नेपथ्यकार सुमित पाटील वाईला गेला, तिथून त्या गोष्टी शोधून आणल्या. जर तो बाइंडर आहे, कारण बाइंडर ही संकल्पना आता आउटडेटेड आहे. ओके. आज जर तू बाहेर जाऊन कोणाला विचारलं बाइंडर काय तर कोणालाच माहित नाही की बाइंडर म्हणजे काय. ही संकल्पनाच आउटडेटेड झाली. मग त्याचं बाइंडिंग मशीन असेल का घरात, मग ती खळ असेल का त्याच्या घरात, ओके, जी पुस्तकांना लावली जाते. इतकं बारीक सारीक. तुला आठवतं का जुन्या त्या कॅमलिनच्या बाटल्या असायच्या ब्ल्यू कलरच्या, त्या गोंदाच्या असायच्या, त्या बाटल्या शोधून त्या तिथे आहेत. आणि त्याची आम्हाला प्रतिक्रिया आली की अरे यार, या बाटल्या किती वर्षांनी दिसल्याच नव्हत्या आम्हाला. मग त्याच्या घरात बंब आहे. आणि एक खूप चांगलं डिव्हाइस वापरलं होतं आम्ही, कारण ते पूर्ण नाटक जे आहे ते स्त्री पुरुष संबंधांबद्दल बोलतंय. आणि त्याच्यातली गंमत आता खरं तर रिव्हील करायला हरकत नाहीये, पण लिंगाच्या आकाराचा एक खांब आहे. जो इकडं किचन आहे, स्वयंपाकघर इथे, आणि इकडे ओसरी आहे, म्हणजे तो मुख्य हॉल, आणि त्याला मध्ये जोडणारा एक लिंगाच्या आकाराचा एक खांब. तो जर व्यवस्थित बारकाईनं पाहिलं तर ते बरोबर कळतं की हे लिंग आहे पुरुषाचं. आणि एक्झॅक्टली त्याच्या मागे
मोरीचा मोरी. हे हो आहे, हो हो. तर ती कदाचित स्त्रीची योनी आहे की काय, एवढं सुंदर अगदी वापर. बारीक आणि ते कुठेही बिभत्स न वाटता वा इतकं छान डिटेलिंग ते वा वा वा. त्याचं त्यावेळेला झालं होतं. पण अशी ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती आणि सगळ्या नटांनी अगदी जीव तोडून कामं केली होती आणि फार वेगळा एक्सपिरियन्स होता तो माझ्याकरता पण. शिकण्यासारखं खूप होतं. अजूनही आम्हाला प्रत्येक प्रयोगागणी खूप गोष्टी मिळतात शिकायला, की अरे ही जागा नव्यानं आली आणि तीच प्रयोगाची गंमत आहे म्हणून तर आपण त्याला प्रयोग म्हणतो. बरोबर. तसं आहे. तर बारीक बारीक खूप जागा त्या काढल्या होत्या. पण सखारामची प्रोसेस इंटरेस्टिंग आहे. ओके. मला ना तुला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे जो मला फार असा स्क्रिप्टेड नाहीये, पण असं मनात ना इतक्या दिवसापासून तुला असं विचारावं असं वाटतंय दादा. म्हणून ऑन कॅमेरा विचारायचा आता. अ, सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या एकांकिका स्पर्धेत तू केलेल्या नाटकाला परीक्षकांनी ते नाटक प्राथमिक फेरीतून बाहेर काढलं आणि सांगितलं की तुम्हाला नाटक हे जमलं नाही, धडे दिले. त्याच्यानंतर लेझिम जेव्हा आपण करत होतो तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं की हा सगळा प्रकार तुम्ही करण्यातला नाहीये, रुईया रुपारेलवाल्यांनी करायचा. तर मग ह्या सगळ्यात करत असताना त्यावेळेचा दादा अभिजित झुंजारराव आणि आता एका व्यावसायिक नाटकापर्यंतचा असलेला हा दिग्दर्शक, व्यावसायिक दिग्दर्शक अभिजित झुंजारराव असं मी म्हणेन. इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल तर तू स्वतःच्या तू वैयक्तिक तुझं मत काय किंवा तू काय काउंटर करशील या सगळ्या प्रवासाला? आता जसं तू म्हणलं की अभिजित झुंजारराव, तर तसं काही मला वाटत नाहीये. अजून खूप गाठायचं आहे आपल्याला आणि तिथवर पोचायचंय. तसं काही नाहीये. पण मला रोज प्रयोग करून बघायला आवडतात, की रोज आपण काहीतरी स्वतःवरती प्रयोग करावे. आपल्यावर प्रयोग झाला तर तो प्रेक्षकांवरती कळत नकळत प्रयोग होतच असतो. बरोबर. त्यामुळे असं काही आपण काहीतरी झालोय किंवा आता व्यावसायिक दिग्दर्शक झालोय, मला त्या प्रोसेसची मजा घ्यायची. ओके. मला ती नाटक बसवण्याचं, मग एकदा का ती संहिता हातात आली की मग ते झपाटल्यासारखं असतं, की हो. मग त्याच्या आत आपल्याला किती जाता येईल. मग मी अगदी पहाटे पण उठून फोन करीन कलाकारांना, की अरे ही जागा मला आत्ता इथे सुचतीये. हो. मग त्याच्यावरती डिस्कशन्स होतात किंवा कारण ते युरेकाचे क्षण असतात, ते खरं. पकडता आले पाहिजेत. आणि जसं तर तू प्रश्न विचारलास की सुरुवात आपली अशी होती आणि सुरुवातीलाच कदाचित आपल्याला नाकारलं गेलं, पण ते चांगलं झालं असं मला वाटतं. ओके. ते जे नाकारलं जाणं आहे ना, तुम्हाला रिजेक्शन तुमच्या करिअरच्या सुरुवातीलाच आलेलं कधीही चांगलं आहे. फक्त त्याच्यातनं तुम्ही किती तावून सुलाखून बाहेर पडता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की ते खूप चुकीच्या अर्थानं नाही घेतलं पाहिजे. ओके. आपण जर ते चुकीच्या अर्थानं घेतलं आणि आपल्याला काहीच करता येत नाही आता, मग कसं आपलं होणार, आपण एकदमच ढिम्म आहोत की काय, तर असं काही नाहीये. ते आपल्या बेटरमेंट करताय असं मला वाटतं. आणि वा. तिथेच जे रिजेक्शन आलं ते जर त्या वेळेला आलं नसतं तर मग प्रवाहातला एक बनूनच राहिलो असतो कदाचित. मग प्रवाह मोडणार कधी आणि प्रवाह तोडणार कधी आपण, ज्या वेळेला आपल्याला आधी प्रवाह नीट कळला पाहिजे. आपल्या आजापणज्यांनी काय करून ठेवलंय रंगभूमीवर हेच आपल्याला माहित नसतं. ओके. बरोबर. तर ते आधी आपल्याला कळलं पाहिजे, की कोणतरी भरतमुनी होते, त्यांच्यापासून हे सगळं सुरू झालंय आणि आत्तापर्यंत आपल्यापेक्षा अवलिया माणसं आहेत आणि ती फार ग्रेट दर्जाचं काहीतरी काम करतात जे आपल्याला माहीतच नाही. दुर्दैवानं आपली जी रंगभूमी आहे ती हौशी किंवा काय म्हणतो स्पर्धात्मक रंगभूमी आहे, तिचं बाहेरचं काही बघणंच होत नाहीये. त्यामुळे आत्ता जे काही आम्ही करतोय तोच काहीतरी प्रयोग आहे. अरे पण बाबा, आपल्या जसं मगाशी म्हटलं तसं आजापंजानं हे सगळं करून झालंय, तू करतोयस त्याच्यातलं नवीन काहीच नाही. किंवा मी पण छातीठोकपणे नाही सांगू शकत हे मी जे आत्ता केलंय हे नवं कोर आहे आणि मी करतोय तेच पहिल्यांदा करतोय. मला माहीतच नाहीये ना, कारण माझं जगच एवढंच आहे. मी ते असं झापडबंद अगदी काय म्हणतो त्याला, घोड्यासारखं जर इथे झापडं लावली आहेत तर इकडं काय चाललंय याच्याकडे माझं लक्षच नाहीये. तर ते बघण्याकरता मला ती दृष्टी हवी आहे. मग ती दृष्टी कुठून मिळेल, तर ती मला वेगवेगळ्या नाटकांमधनं मिळणार. मग ते करून बघण्याचं माध्यम आहे, मला सतत करून बघायचंय. तर ते रिजेक्शन येणं हे करून बघण्याकरताची मला मिळालेला एक तो बूस्टर डोस होता असं मला वाटतं. आणि तिथेच जर त्यांनी कौतुक तर होऊच नाही असं वाटतं मला आजही. म्हणजे हो का, अच्छा हे छान झालं का, नाही पण थांबा, अजून ती अतृप्तता आहे. म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात मी एक नवीन नाटक खेळून आलोय, पण तरी मला आज त्या नाटकाकडे बघताना असं वाटतं की अरे यार, हे करायचं राहिलं, हे केलं असतं तर आणखीन मजा आली असते. आणि कदाचित तेच पुढचं नाटक खेळण्याकरताचं एक बळ असेल असं वाटत राहतं. त्यामुळे कोण काय म्हणतंय आपल्याला, कोण काय बोलतंय त्याच्याबद्दल फार विचार न करणं आणि पुढे सरकत राहणं. म्हणजे
तीच माणसं काही छान करू शकतात आणि तुम्ही नाही करू शकत. ओके फाईन, तुम्हाला त्यावेळेला तसं वाटतंय. मी तर पॉझिटिव्हली घेतो. आत्ता तर टीका पण पॉझिटिव्हली घेतली आणि आपल्या बेटरमेंट करता आहे असं म्हणूनच ती टीका घ्यायची आणि पुढे सरकायचं. तर साऊथला तू एकांकिका डायरेक्ट केली होतीस ना आता रिसेंटली मागच्या वर्षी? दीर्घांक केला होता. हा, मग तो सेम दीर्घांक मराठीमध्ये पण झाला होता, बरोबर ना? तर मग तिकडे काय प्रोसेस आहे रे नाटकाची? म्हणजे ज्याप्रमाणे आपण इथे तालमी करतो किंवा इथली जी प्रोसेस आहे किंवा ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण ज्याप्रमाणे इथे डेव्हलप करण्याकरता शिकवलं जाते, तर तिकडे पण सेमच तसा विषय आहे की काय ते वेगळी प्रोसेस ते लोक फॉलो करतात काय नक्की? साऊथचं मला असं वाटतं की आता एक 3-4 महत्त्वाची राज्य आहेत की जिथं आजही उत्तम प्रतीचं नाटक खेळलं जातं. म्हणजे भारतभरात नाटक खेळलं जातं, चांगलं नाटक खेळतात माणसं. पण मला असं वाटतं की पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र आणि आत्ता खाली इकडे केरळ आणि कर्नाटक ह्या भागात पण उत्तम प्रतीचं नाटक चालू आहे. जर तू एक ओव्हरऑल सगळ्याचा व्ह्यू घेतलास तर तुझ्या असं लक्षात येईल की साहित्यिकदृष्ट्या ही राज्य प्रगल्भ आहेत. अच्छा, लिटरेचर तिथे आहे आणि जिथे लिटरेचर आहे तिथे उत्तम नाटक खेळलंच जाणार आहे. कारण तुझं कागदावरच संहिता इतकी तगडी आहे की ती संहिता ज्या वेळेला रंगमंच अवकाशामध्ये येणार आहे त्यावेळेला ती फार तिची व्याप्ती आणि आवाका हा इन डेप्थ फार मोठा असणार आहे. त्यामुळे मला असा काही प्रश्न आला, एकतर मुळात भाषेचा अडसर मला आला नाही तिथे नाटक करत असताना. मला असं कुठेही काही जाणवलं नाही. कारण मी मुळातच जी ए कुलकर्णींचं जन्मशताब्दी वर्ष होतं एक 3 वर्षापूर्वी, त्याकरता त्यांच्या कळसूत्र कथेवरती इथे मराठीत दीर्घांक केला होता आणि तोच दीर्घांक तिथे सादर झाला आणि तिथल्या लोकांना तो आवडला आणि ते म्हणाले आमच्याकरता हेच नाटक करशील का? तर जर गेल्या 4-5 वर्षातला जर तू माझा प्रवास बघितला एक दिग्दर्शक म्हणून, तर माझा कल हा थोडासा साऊथच्या दिशेनं जास्त झाला किंवा मग फिजिकल थिएटरकडे जाणारा किंवा डान्स त्याच्यामध्ये असेल किंवा कोरिओग्राफी असेल अशा पद्धतीची नाटकं मी जाणीवपूर्वक करायला लागलो. कारण तिथे गेल्यानंतर मी त्यांचं नाटक आणि हे आदान प्रदान होतच राहतं. मी तिकडनं काहीतरी घेऊन येतो, ते आपलं नाटक बघितल्यानंतर त्यांना एक काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होत असतं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि मग मुळात इथं मराठीत केलेलं असल्यामुळे तिथे करत असताना मला ते सोपं गेलं. कारण मला मराठीतला अर्थ त्याच्यातला माहीत होता. त्यामुळे मला त्यांना तो समजावून सांगताना मला सोपा गेला. आणि त्यांची हिंदी पण आपल्या इतकी म्हणजे आपली काही फार थोर हिंदी अशातला भाग नाही आणि इंग्लिशबद्दल तर न बोललेलंच बरं. त्यामुळे असं त्या दोन्ही गोष्टी होत्या. पण हे सगळं करत असताना मला जो बेसिक फरक जो जाणवला, आपल्या मराठी भाषेमध्ये हेल आहे. आपण हेल काढून बोलतो. मग ते कुठेही जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, मराठवाड्यात जा, खाली कोकणात जा, तिथं हेल आहे. आता अर्थात तो तिथेही असेल साऊथला, कारण इन डिटेल आपल्याला मला तसं माहित नाही. म्हणजे हुबळीकडे बोलणारी कन्नड कदाचित वेगळी असेल, मैसूरकडे बोलली जाणारी कन्नड आणखीन वेगळी असेल. आता तितकं मला त्या भाषेबद्दलचं ज्ञान नाहीये. पण एक गोष्ट जी प्रकर्षानं जाणवली की स्पीड आहे. त्यांच्या भाषेला स्पीड आहे. म्हणजे जिथे अरे संपलं मराठीत हे खूप होतं, हा हो गया सर इथं नाही आहे, अरे हे कसं काय? म्हणजे मराठीत जो माझा ऍक्टर 10-15 मिनिटं त्याची चालली आहे बॅटिंग, फुटेज घेऊन हा हे झालं, हे कसं काय? मग माझ्या लक्षात आलं की हा भाषेचा स्पीड आहे. त्यांच्या इन जनरल बोलण्यातच एक स्पीड आहे. बरोबर. आणि हे मला सयाजी सरांबरोबर काम करत असताना मला ते तिकडे हे जाणवलं, कारण सरांनी आता खूप तिथे साऊथ मध्ये काम केलेलं आहे. हा म्हणजे सरांची मराठी पण ऐकताना थोडस हे होतं, कारण आता सतत त्या भाषेमध्ये काम असतं. तसं पण तो मग मला ती गंमत आणखीन हे जाणवली. मग तो थोडासा टोन डाऊन करून त्यांच्याकडनं ते काम करून घेणं, म्हणजे ह्या मंडळींकडनं असं करत करत ते झालं. पण तो चांगला अनुभव होता. चांगला होता. आणि मला सांगायला आवडेल की तिथे एक 12 तास चाललेलं नाटक बघितलं मी. 12 तास. कुवेंपू म्हणून फार महत्वाचे तिथले कवी आहेत. म्हणजे आपल्याकडे जसे एकच नाटक 6 वाजता सुरू झालं संध्याकाळी आणि पहाटे 6 वाजता संपलं. अंक त्याच्यामध्ये 4 अंकी ते होतं. दीर्घ कविता आहे ती. कुवेंपू नावाचे कवी आहेत ते, म्हणजे आपल्याकडचे तुकोबा तसे तिकडे कुवेंपू असं म्हटलं तरी काही हे नाही होणार. तर त्यांच्या त्या दीर्घ काव्यावरचं ते होतं.
पण तो एक्सपिरियन्स माइंड ब्लोईंग होता. असं मुक्ताकाश रंगमंचा खाली ते नाटक सादर होत होतं वा आणि प्रेक्षक असा मध्ये बसलाय आणि काही प्रसंग इथे घडतायत, काही प्रसंग झाडावर घडतायत, काही इथे घडतायत, काही तुमच्या अगदी बाजूला घडतायत, वा वा काही प्रसंग मागे पण घडतायत. ओपन थिएटर ओपन थिएटर वा वा. पूर्ण 360 डिग्रीज मध्ये त्यांनी पूर्ण तो परफॉर्मन्स केला होता. क्या बात. मग हे आपल्याला कुठं बघायला मिळणार ना. म्हणजे त्या निमित्तानं मला ते बघणं झालं. आता केरळ थिएटर फेस्टिवल होतो, तो आपल्यातले किती जण बघतात जाऊन, तर तो बघितला पाहिजे. तिथे इंटरनॅशनल लेवलची नाटकं सादर होत असतात, खूप वेगवेगळे प्रयोग केले जातात. वा. त्या खूप अचाट गोष्टी फार अचाट माणसं करत असतात. दुर्दैव आपलं आहे की आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही आहेत आणि आपली एक सीमित राहिलं आपलं एकूणच जगणं. आता थोडासा आता प्रश्न हा थोडा नाटक आणि एकंदरीत आपल्या तुझ्या या क्षेत्राच्या निगडीत नसून थोडा वेगळा विचारतो. एक माणूस म्हणून तू बऱ्याच वेळेला सोशल मीडियावरती रिॲक्ट होतोस आणि ती गरज आहे सध्या. तर त्या संदर्भात तुझ्या पॉलिटिकल काही पोस्ट असतात ज्या याआधी आम्ही खूप वाचल्यात, आम्ही पाहिल्यात. तर आता सध्या त्याचं प्रकरण फार कमी झालं, तू करत नाहीस. तर का करत नाहीस, काय कारण आहे? नाही, असं कमी झालं असं माझं काही हे नाही आहे. फक्त काय आहे की काळ आत्ताचा जो काही आहे आणि त्याच्या अनुषंगानं आता थोडं आपल्याला मर्यादा आलेल्या आहेत बोलण्यावरती. त्यामुळे कदाचित असेल, तसं झालं असेल. पण आपल्या आधीच्या पिढीमधनं पण खूप चांगली चांगली माणसं आणि त्यांनी त्या त्या वेळेला ठाम भूमिका घेतलेल्या आहेत. जसं निळूभाऊ असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, तेंडुलकरांच्या काही स्टेटमेंट जर आधीची तुम्ही पाहिली तर ती असतील. कारण जसं मी आधी म्हटलं आहे की तो समाजाचा आरसाच आहे, नाटक किंवा कुठलीही कला. तर ते त्याला दोन्ही गोष्टी वजा करून कसं होईल. ओके, तुम्ही राजकीय साक्षर असणं पण तितकंच गरजेचं आहे आणि तुमचा भवताल आजूबाजूला काय चाललंय त्याचं एक डोळस भान असणं पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आपण राजकीय विधानं आपल्या आधीच्या, जसं मी आधीच म्हटलं की आपल्या बापजाद्यांनी काय करून ठेवलं हे आपल्या लक्षात आलं की पुढच्या गोष्टी खूप सोप्या होत्या. होतं. त्यामुळे तशी विधानं काही येत असतील तुमच्या नाटकांमधनं तर ती त्या त्या क्षणापुरता असतात. बरं, आता आपण आपल्या या सेगमेंटचं नाव दादा लाईट ऑन आहे. लाईट ऑन ज्यावेळेला सुचलं आम्हाला त्यावेळेला असं की एखादी व्यक्ती किंवा तिचे विचार ज्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं की त्या सगळ्या गोष्टींना या सेगमेंटमध्ये आपण कॅप्चर करणार आहोत आणि म्हणून मग या सेगमेंटचं नाव लाईट ऑन आहे. तर तुला तुझ्या एकंदर प्रवासात किंवा आजूबाजूला पाहता किंवा वाचता असं वाटतं का की तुझ्या दृष्टिकोनातनं कुठल्या काय गोष्टीवर, कुठल्या अशा व्यक्तीवर किंवा अशा कोणत्या विचारावर लाईट ऑन होणं गरजेचं आहे? अवेअरनेस आला पाहिजे. मग तो थिएटरबद्दल असेल, तुमचं सामाजिक भानाबद्दलचं असेल, तिथे आपण थोडंसं कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतंय. की तो अवेअरनेस आला आणि तो लाईट ऑन जर आपला झाला तर अजून मजा येईल जगताना. तुम्ही फार सजगपणे जर कलाकृतींकडे बघितलं, नाटक ह्या माध्यमाकडे बघितलं तर वेगवेगळ्या विचारधारा येत असतात, वेगवेगळी नाटकं येत असतात, वेगवेगळ्या विचारांचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार जे सगळे आपले सहधर्मीच आहेत ना. तर ते सहधर्मीच असल्यामुळे वेगवेगळ्या विचारधारेची नाटकं आपण ॲक्सेप्ट पण केली पाहिजेत. तो लाईट ऑन झाला पाहिजे. म्हणजे हे माझं आहे आणि हे परक्याचं आहे असं न होता ते सगळ्यांचं सर्वसमावेशक कसं होईल आणि सगळ्यांना घेऊन ते पुढं कसं जाईल, हा लाईट ऑन झाला तर मजा आहे. ओके, बरं. आता आपण सेगमेंटच्या आपण शेवटच्या टप्प्याकडे दादा आलो आहोत. रॅपिड फायर दादा, ठीक आहे. एकाच शब्दात उत्तर द्यायचं आहे, त्याला काही ऑप्शन्स नाही आहेत. बर, ओके, इंटरेस्टिंग आहे आणि खूप विचार करून आमच्या दिग्दर्शकांनी मांडलेलं आहे ते. वा वा. एकांकिका की प्रायोगिक नाटक? प्रायोगिक नाटक. ओके. प्रशिक्षण की नाटकाचं दिग्दर्शन? दिग्दर्शन. वा. आता नाटकाचा विषय मांडताना सामाजिक वास्तव की मानवी स्वभाव? मानवी स्वभाव. ओके. कलाकारांची निवड करताना टॅलेंट की शिस्त? शिस्त. वा. तुमच्या कामावरची सर्वात मोठी दाद प्रेक्षकांच्या डोळ्यातलं पाणी की दिग्गजांची शाबासकी? प्रेक्षकांच्या डोळ्यातलं पाणी. सोशल मीडियाच्या कमेंट्स वाचून
वाचता सोडून देता की मनावर घेता? त्या आभासी जग आहे, सोडूनच द्यायचं असतं. फार काय मनावर घ्यायचं नाही. कलावंत की कार्यकर्ता? कलावंत. ओके. आणि मराठी रंगभूमीचं भविष्य? उज्ज्वल. ओके. ज्या वेळेला हा लाईट ऑनचा पहिला सेगमेंट तुझ्यापासून सुरू करावा असं जेव्हा ठरलं ना, तर त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की मग विचार केला की तुला कॅरेक्टर्स करणं फार आवडतं, मग असा वेगळा कुठला तरी असा विनोदी किंवा मनोरंजनात्मक सुरू करावा का, असं कॅरेक्टर पकडूयात का वगैरे, आवाजावरती वर्कआउट केलं वगैरे, अशा गोष्टी झाल्या. मी म्हटलं की नको, मग खोटं वाटेल. तुला खरं फार इतक्या वर्षापासून तू खरं करू पाहतोयस किंवा खऱ्याकडे आपण आम्ही माझंच खरं नाही करू पाहतो. नाटकातलं खरं करू पाहतोय. हा, तर मग ते सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं फार वाटतं की आमच्याकडनं तुला एक खरीखुरी भेट द्यावी. वा. त्याच्याकरता आर्टिस्ट मंडळी ह्या आमच्या यूट्यूब चॅनलकडनं आणि लाईट ऑनच्या सेगमेंटकडनं तुझ्याकरता एक खरीखुरी भेट. रुपाली आण ना. वा वा वा, जिवंत भेट. थँक्यू दादा. थँक्यू.